त्याच्यामुळे त्यांनी काय बोलावा आणि ते जसं बोलतात तसं वागतात का, खाजगीत बोललेलं पाळतात का, तर हा विषय अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलावा, एवढ्या उंचीचा, एवढ्या आता बाकी लायकी बिकी काढली तेवढं बोलणार नाही, एवढ्या उंचीचा मी आहे का नाही मला एकदा चिमटी घ्यावा लागेल, कारण मी लोकसभेचा सदस्य आहे. त्याच्यामुळं मला बोलताना त्यांच्याविषयी काय बोलू, मैत्री आहे, त्यांचे वडील मला मुलगा मानायचे, ते मला भाऊ मानायचे, फक्त मानतात. प्रत्येक वेळेस ज्या ज्या समीकरण असतं ते समीकरण वेगळं असतं, पण मी माझ्या दृष्टिकोनातून माझ्या विजयाचं श्रेय माझ्या जनतेला देणार, माझ्या विजयाचं सर्व करणार. पण खरं जर विचार केला तर मी आभार कुणाचे मानणार, तर पहिल्यांदा मी धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानणार की ज्यांच्यामुळं हे आज मी खासदार आहे. दुसरा आभार कुणाचा मानणार, तर सुरेश धसांचा मानणार की ज्यांच्यामुळं मी खासदार आहे. तिसरा मानणार आहे, पण आजच्या बाईटमध्ये दोघंच बाद झाले. माझ्या विजयाचं श्रेय जनतेला देणार, पण मात्र सर्वात पहिले आभार धनंजय मुंडे यांचे मानणार आणि त्यानंतर सुरेश धस यांचे सुद्धा आभार मानणार, असं बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले खासदार झालेले बजरंग सोनवणे म्हणाले. जर आपण पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली होती. बीड लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल हा उशिरापर्यंत लागलेला नव्हता. एकदम अटीतटीचा सामना या ठिकाणी होत होता, पण मात्र अखेर बजरंग सोनवणे यांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि ते निवडून आले. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळं अनेकांच्या तो जिवारी सुद्धा लागला, कारण की ही निवडणूक धनंजय मुंडे यांनी सुद्धा अस्तित्वाची केली होती, प्रतिष्ठेची केली होती आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं राजकारण झालं होतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण मात्र तरी सुद्धा निवडून आलेले खासदार झालेले बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानलेत, त्याचबरोबर सुरेश धस यांचे सुद्धा आभार मानलेत, असं स्वतः बजरंग सोनवणे हे म्हणालेले आहेत. पण मात्र आता या संपूर्ण प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता हे मात्र कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.